नमस्कार मंडळी. रोज रोजचं भाजी चपाती डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तोंडी लावण्यासाठी ही स्टफ मिरची नक्की बनवून बघा. बघा हे साहित्य त्यासाठी लागणार आहे आपल्याला. सगळ्यात आधी तर आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण घरात जे वापरतो बेसिक मसाले ते आपण ॲड करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपल्याला ही जी मिरची आहे ती मधून असं तिचं पोट फोडून घ्यायचं आहे आणि ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे, कारण यामुळे आपली मिरची जी आहे ती आपल्याला तिखट लागणार नाही आणि आपला जो मसाला आहे तो आतपर्यंत छान भरला जाईल. ही मिरची आपण ही साफ करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ आपण याला लावून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने एक एक करून मी सगळ्या मिरची अशा साफ करून घेणार आहे आणि त्याच्या आतल्या जेवढ्या काही बिया आहेत त्या आपण अशा काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने आमच्या घरी जेवणाचा कंटाळा आला की ही रेसिपी नक्की बनल्या जाते. बघा आता रेसिपीसाठी आपण इथे मसाल्यासाठी घेणार आहोत भरपूर असा शेंगदाणे भाजलेले असतात त्याचा कूट करून घ्यायचा आहे जाडसर आणि तो इथे आपण घेत आहोत. शेंगदाण्यामुळे अगदी खमंग अशी चव लागते ह्या मसाल्याला. तर हा मसाल्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट नक्की आवर्जून वापरा. त्यानंतर आपण इथे घेत आहोत खोबरं 1 ते 1.5 चमचा, तीळ, हळद, लाल तिखट, साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, लिंबाचा रस, थोडासा कांदा बारीक कापून आणि थोडीशी कोथिंबीर. बघा अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि मिरच्या आपल्याला अगदी अशा दाबून अशा भरायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये मसाला भरपूर भरला जाईल. यामध्ये अजून एक पद्धत येते, त्यामध्ये थोडंसं ओलं वाटणसुद्धा वापरलं जातं, ते सुद्धा खायला अतिशय उत्तम लागतं. तर अशा पद्धतीने आपण आता हे छान फ्राय करून घेणार आहोत. रेसिपी तयार आहे.